हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, इथं 5:30 वाजलेली होते आणि मी वरती आले होते टेरेसवरती, कारण अगोदरचा जो व्हिडिओ असतो ना तो अपलोड करण्यासाठी मला वरती यावं लागतं. तर टेरेसवरती आले, व्हिडिओ अपलोड झाला आणि माझा व्यायाम वगैरे झाला. आणि नंतर मग मी खाली आले, आंघोळ वगैरे झाली आणि कुरड्या बनवायच्या होत्या, त्यामुळे मी लवकर उठले होते ना, त्याच्यामुळे मग आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी देवपूजा अगोदर करून घेतली. तर स्वामींना छान दिवाबत्ती करून घेतली. आता कुरड्या जर बनवायच्या असेल तर मग आपल्याला लवकरच उठावं लागतं बरं का, कारण कुरड्याला ना ऊन पण लागतं आणि कुरड्या बनवायला जाण्याच्या अगोदर मग आपल्याला घरातली कामं पण असतात भरपूर. मग माझी पूजा पण झाली. त्यानंतर मग दारामध्ये मी छान अशी रांगोळी काढून घेतली. तर स्वयंपाकामध्ये मी आज मटकीची भाजी अशी मस्त बनवली होती बघा, आणि चपात्या पण बनवणार होते. तर छान अशी झाली होती बरं का ही मटकीची भाजी. त्यानंतर मग मी थोडंसं दही शिल्लक होतं, मग कढी पण बनवून घेतली. त्यानंतर साईडला कुकरमध्ये भात पण लावला. आणि आता कढी म्हणलं तर मग मला कढीसोबत आहे ना भजे खायला लय आवडतात बरं का. तर मग मी भजे पण बनवायला घेतले. तर या भज्यांमध्ये ना मी कांदा टाकत नाही, फक्त ओवा, लाल मिरची पावडर, मीठ आणि लाल तिखट आणि बेसन पीठ आणि थोडासा सोडा टाकून हे भजे बनवले होते. खूप छान झाले होते आणि दह्यासोबत खायला हे भजे खरंच भारी लागतात. आणि मग स्वयंपाक पण बनवायचा होता. आता समूला 10वीची क्लास चालू होती, मग तिला पण शाळेमध्ये जायचं होतं. तर मग आता कुरड्या बनवायच्या होत्या, पण सगळं स्वयंपाक केल्याशिवाय, मुलांचा आवरल्याशिवाय काय जाता येत नाही. बघा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि मी चालले आता कुरड्या बनवायला मैत्रिणीच्या घरी. तर सकाळची कामं, देवपूजा, समोरचं पण आवरून द्यावं लागतं, कारण तिला आता क्लास आहेत ना, तर ती पण शाळेमध्ये जाते. तर तिच्यासोबतच मी ती तिथूनच शाळेत जाते, तर मग तिच्यासोबतच मी आता कुरड्या करायला जाणार आहे. तर चला. तर मी कुरड्या बनवण्यासाठी मैत्रिणीच्या घरी गेले होते बघा. तर टेरेसवरती आम्ही गेलो. तर ऊन पण खूप पडायला लागलं होतं. आणि नंतर मग अगोदर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर चूल मांडावी लागते. तर आम्ही कालच विटा नेऊन ठेवल्या होत्या टेरेसवरती. तर मग आम्ही अगोदर एक खाली फरशी ठेवली आणि त्यानंतर त्याच्यावरती 6 इटाची अशी चूल मांडून घेतली, कारण ही पूर्वतयारी करावं लागते. त्यावरती पातेलं बसतं की नाही हे चेक करावं लागतं. आणि पातेलं बसत होतं बरं का, पण थोडंसं असं डगमगत होतं. तर मग मी काय केलं, दुसरी इट घेतली. तर नंतर परत आणखीन त्याच्यावरती असं पातेलं ठेवून घेतलं. काय होतं, कुरड्या बनवायचं म्हणलं ना तर मग चिक हटावा लागतो. तर चिक हटायचं काय एवढं हे नसतं, त्या खूप मेहनतीचं काम असतं. तर त्याला पातेलं असं व्यवस्थितच बसलं पाहिजे. तर मग बघा, विटाचं व्यवस्थित अशी करून घेते त्यावरती. तर इकडं चूल मांडून झाली होती. त्यानंतर मग रोहिणीताईंनी लगेच पातेल्याला माती लावायला घेतली. त्या अगोदर त्यांनी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर निरमा मिक्स करून माती लावून घेणार होत्या. तर चांगली अशी माती लावावं लागते बघा या पातेल्याला, म्हणजे चिक असं जास्त एवढा खाली लागत नाही. लागतो बरं का, पण असं एवढा काही जास्त लागत नाही. आणि चांगलं ह्या बुडाला पण माती लावून घ्यावं लागते. तर माती लावून घेतल्याच्या नंतर मग ती टिपमधली जी चिक होता ना त्याची निवळ ओतायला घेतली, कारण आदल्या दिवशी पाणी टाकलेलं असताना ती निवळ अशी ओतून घ्यावं लागली होती. तर दादूसुद्धा टिप धरू लागत होता बघा. तर मुलं पण अशी त्यांची भरपूर कामं करू लागतात बरं का. तर आणि मुलांनी कामं केलीच पाहिजे. तर इकडं सिद्धीसुद्धा बसली होती. तर बघा, सगळे निवळेनं ओतून घेतले आणि असा एक पांढरा शुभ्र मस्त असा चिक टिपमध्ये राहिला होता. आणि खूप छान चिक पांढरा शुभ्र झाला होता बघा, आणि निघाला पण होता. तर बघा, इथं आम्ही निवळ काढून आहे ना चिक फोडायला घेतलाय. तर बघा, चिक फोडायचं काम अवघड असतं बरं का. तर रोहिणीताई बसल्या चिक फोडायला. आमच्या दादाला लय हसा येतोय बरं का. साईडला बॅकग्राऊंड तर आता ती चिक फोडून घेते, तोपर्यंत मी चूल पेटून घेते, कारण चिक मोजल्याशिवाय तर काय आदण ठेवायला येत नाही. कुरडया करायला माझ्या मैत्रिणीने बोलवलं होतं, आणि आपली पाहुणी पण आहे बरं का, तनुची मम्मी. तर त्या सुद्धा आलेल्या आहेत, आणि इकडे तनू पण आलेली आहे. तुम्हाला हाय करते. आणि इकडे आमचा दादू पण बसलाय बघा. इकडे रोहिणीताईचं चाललंय चिक फोडायचं काम. आणि इकडं आता मी दुसऱ्या टिपमध्ये जो काल चिक घेऊन ठेवला होता ना त्यातली निवळ काढून घेतली, आणि त्यामध्ये परत पाणी टाकलं. तर संध्याकाळी परत एकदा पाणी काढायचं ह्याच्यावरचं निवळ, आणि परत दुसरं पाणी टाकायचं, म्हणजे चिकाचा वास येत नाही बघा. आता मोजायला घेणार आहे. कसलं घट्ट दुधागत. तर इकडे बघा, आम्ही घेतोय चिक मोजून. बस 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 बस, एकदम मस्त घट्ट असा पांढरा शुभ्र चिक पडलाय. तनुज मम्मी बघा घेतात चिक मोजून. घरच्या गव्हाचं चांगलं पडतं ना, आणि चिक घ्यायला नेहमी ना जुनेच गहू वापरायचे बरं का, त्यामुळे चिक आहे ना चांगला पडतो. बघू आता किती भरतोय आता हे परत आणखी.
तर इकडे बघा चिक मोजून झाला होता आणि लगेच मग मी चूल पेटवायला घेतली, कारण लगेच आम्हाला आदान ठेवायचं होतं. तर मग तर चूल पण पेटवायची होती बरं का. तर चूल पेटून घेतली, त्यानंतर मग लगेच पातेलं वरती ठेवून घेतलं, व्यवस्थित असं पातेलं बसवलं. त्यामध्ये जेवढा चिक आहे ना, हे पातेल्याने मोजलं होतं तेवढं, एक पातेलं चिक भरला होता. तर मग मी एक पातेलं मोठं आणि एक छोटं पातेलं आहे ना, हे वरचं एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं, कारण ते जर आपल्याला वरनं लागलं तर मग ओतण्यासाठी गरम पाणी लागतं ना, त्यामुळे. नंतर झाकण ठेवलं आणि आदान आलं, त्यानंतर मीठ टाकून थोडंसं एक पातेलं पाणी काढून घेतलं मी आणि नंतर मीठ टाकलं. मिठाची उकळी आल्यानंतर मग चिक हटायला घेतला बघा. तर तनुची मम्मी चिक त्यामध्ये ओतत होती आणि रोहिणीताईने चाम असं पातेलं धरलं होतं आणि मी चिक हटवून घेत होते. तर चिक हटायला खूप मेहनत लागते बरं का. आणि चिक हटायचं काय एवढं सोपं काम नसतं, कारण त्यामध्ये ना घाटीसुद्धा होऊ शकतात, त्यामुळे एकदम पटपट हटावं लागतं. आणि जाळ मी थोडासा कमी करायला लावला होता, त्यामुळे गुंजा होत नाही किंवा गाठी होत नाही आणि हटून घेत होतं. त्यानंतर मग दादूसुद्धा होता आम्हाला चिक हटण्यासाठी मदत करू लागायला. मी थोडंसं हटून घेतलं आणि नंतर मग दादूसुद्धा हटवू लागत होता. तर रोहिणीताईने असं जाम पातेलं पकडलं होतं. तर इकडे बघा आमचा दादूसुद्धा आम्हाला मदत करू लागतोय बरं का, लोणकरबाईंचा मोठा मुलगा. तर तो छान असा चिक हटतोय, कारण चिक हटायचं काय एवढं सोपं काम नसतं बरं का, खूप मेहनतीचं काम आहे. हो, तर बघा आमच्या तनुच्या मम्मीने धरलाय, पातेलं धरलंय बरं का. आणि दादू पण आम्हाला चांगली अशी मदत करू लागतोय, चांगला हटतोय, मस्त हटायचं दादूला चिक. तर आता चिक पण शिजला होता बरं का, लगेच आम्ही आता कुरडया करायला घेतल्या. तर 2-3 वेळा हलवून घेतला आणि कमी जाळावरतीच चिक चांगला असा शिजवून घेतला. कारण काय होतं, चिक जर नाही चांगला शिजला की मग कुरडयाचा भुगा होतो, त्यामुळे थोडासा लेट का व्हायना पण व्यवस्थित असा 2-3 डाव देऊन छान असा चिक शिजला पाहिजे. आणि 5 किलोचा चिक असल्यामुळे थोडासा वेळच लागतो. त्यानंतर मग आम्ही लगेच कुरडया बनवायला घेतल्या. तर रोहिणीताई घास घालून देत होते आणि मी आणि तनुची मम्मी छान अशा कुरडया घालून घेत होतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त एकसारख्या अशा कुरडया येत होत्या आणि छान पिळतसुद्धा होत्या, अजिबात त्राससुद्धा होत नव्हता. तर आता ह्या सगळ्या कुरडया आम्ही अशाच बनवून घेणार होतो. तर बघा वर्षभरामध्ये जे सणवार येतात ना, तर त्या सणामध्ये आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो. तर ताटामध्ये भज्यासोबत कुरडई तर पाहिजेच. तर बघा आमची सिद्धीसुद्धा आज कुरडया पिळू लागते. इकडं तनु बघा कशी बसली आहे बाजावरती. तर चालल्यात कुरडया आणि बऱ्यापैकी घालून झाल्यात बरं का. तर किती छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया झाल्यात. आता कॉट नाही बरं का आमच्याकडे, त्यामुळे मी स्लॅबवरतीच सतरंजी अंथरली तिने आणि त्याच्यावरती घालून घेतल्यात. एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झाल्यात. ऊन भरपूर आहे बरं का, वाळत्यांसुद्धा. तर पाहू शकता इथं कुरडया. तर 5 किलोच्या कुरडया अजून एवढ्या राहिल्यात. तर कशी ताण लागते उन्हामध्ये. चाललंय पाणी प्यायचं काम. अजून किती चिक राहिलाय, एवढं राहिलंय, अजून एक 10-5 होत्या. तर सिद्धी सुद्धा आमची चांगल्या कुरड्या पिळती बरं का. बघा ह्या येडा तिनेच घातलाय. मुलींना ना असं लहानपणीच जर शिकवलं ना तरच मग हात वळतात, नाही तर परत वळत नाहीत. बस 2च येड्याच्या, बस दुसऱ्या घाल. बघा आमची तनु म्हणती बाली लय मोठा नको करू, छोटाच घाल. तर छान घातलाय बघा बालीनी. आम्ही तिला बाली पण म्हणतो आणि सिद्धी पण म्हणतो. आणि इकडे तनुच्या मम्मीचं चाललंय. सिद्धी कुरड्या पिळून घेते आणि आता कुरड्या जवळजवळ झाल्यात बरं का सगळ्या. आणि इकडे बघा आमची तनु चिक खाते, तिला लय आवडतं ना. छान झालाय का? तिला लय आवडतं, गरम गरम चाललंय. आणि आता 1-2 सूर्याला राहिलेत बघा. तर तनुची मम्मी घेते पिळून. तर कुरड्या करायचं काय एवढं सोपं नाही बरं का, ह्याला माणसंच लागतात. तर झाल्या. तर ऊन पण खूप झालंय बरं का. आणि आता इकडे ही पातेल्यातलं खरवडल्या उन्हाने पुन्हा मावशीने सांगितली बरं का आमच्या, तिला लय आवडती, तर त्याच्यासाठी काढायचं ही. एक बरं ना, एक बरं नको यार, त्यांना वाटी द्यायचं म्हणलं किती राहील खाली. होय आपल्या खावा मग, खावा आता खावा. तर चला कुरड्या सगळ्या करून झाल्यात. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या कुरड्या आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इथेच मी व्हिडिओला एंड करणार आहे. तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.